मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे आणि त्यामुळे आता या क्युरेटिव्ह याचिकेवर येत्या 24 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। या सुनावणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। क्युरेटिव्ह याचिका स्वीकारल्याने मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाचे आभार मानले असून मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं। मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे आणि त्यामुळे कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला हवं असलेलं आरक्षण सरकार देईल असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। तर मराठा आरक्षणासाठी आम्ही पुन्हा 1 दिवसाचं अधिवेशन घेऊ असं वक्तव्य देखील गुलाबराव पाटील यांनी केलंय। आज महाज्योती सारथी बार्टीचा PhD साठी फेलोशिप मिळवण्यासाठीचा पेपर छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि पुणे या विभागाच्या ठिकाणी घेण्यात आला। मात्र या परीक्षेत एक वेगळाच गोंधळ पुढे आला। 2023 मधील आजचा हा पेपर 2019च्या पेपरचीच कॉपी होता। अगदी काही प्रश्नांचा क्रम सुद्धा तोच होता असा आरोप केला जातोय। मात्र आम्ही नियमानुसारच परीक्षा घेतल्याचा दावा विद्यालय प्रशासनाने केला। नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने लोणावळ्यात दाखल झालेत। शनिवार, रविवार आणि नाताळची सुट्टी असा सलग 3 सुट्ट्या आल्यामुळे लोणावळ्यातील हॉटेल्स देखील फुल झालेले आहेत। पर्यटकांना वाहतुकीचा कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता लोणावळा पोलीस प्रशासनाकडून घेतली जाते। हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथल्या ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। सलग 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे भाविक कुटुंबियांसह देवदर्शनासाठी औंढा नागनाथ इथे दाखल झालेत आणि या गर्दीमुळे मंदिर परिसर गजबजून गेला। सोमवारपासून पंढरपुरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय। या शिवमहापुराण कथेसाठी तब्बल 10 लाख भाविक पंढरपुरात येणार असून 100 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे। सध्या 3 लाखांहून अधिक भाविक वास्तव्यासाठी पंढरपुरात आलेत। यातून स्थानिक व्यापाऱ्यांना फायदा होत असल्याचं पाहायला मिळतं। पुणेकरांनी भीमथडी जत्रेला मोठी गर्दी केली। भीमथडी जत्रेसाठी महिला बचत गटाच्या वतीनं 300 स्टॉल उभारण्यात आले। त्यामुळे यंदाही खाद्य संस्कृतीची रेलचेल पाहायला मिळाली। दिघा रेल्वे स्थानकाचं नाव आता दिघा गाव रेल्वे स्थानक असणार आहे। रेल्वे स्थानकाचं नाव दिघ्याऐवजी दिघा गाव असं व्हावं अशी स्थानिक रहिवाशांची मागणी होती। त्यामुळे या रेल्वे स्थानकाचं लोकार्पण रखडलं होतं। मात्र आता सरकारने या स्थानकाचं नाव दिघ्याऐवजी दिघा गाव करण्याचा निर्णय घेतला। तानाजी सावंतांच्या ताफ्यातील कारला अपघात झाला। कोल्हापुरात पन्हाळा मार्गावर 3 कार एकमेकांना धडकल्यानं हा अपघात झालाय। सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही। जालन्यात 2 तलवारींसह 3 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या। कादराबाद इथे राहणाऱ्या दीपेश नवमहलकर या तरुणाकडे अवैध शस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली आहे। 30 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। यावेळी पंतप्रधान मोदी रामनगरीकडे रोड शो करणार आहेत आणि श्रीराम विमानतळ हे अयोध्या धाम ते रेल्वे स्थानक असा 8 किलोमीटरचा हा रोड शो असेल। मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक असून मागासवर्ग आयोग वेगानं काम करत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। शिंदे समितीचा 3रा अहवाल लवकरच येईल असंही ते म्हणाले। दरम्यान आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलं। बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत। त्यांची शपथ घेऊन सांगतो की त्या व्हिडिओचा बडगुजर यांच्याशी काहीही संबंध नाही। संघ परिवाराला विशेषतः नागपूरवाल्यांना माहिती आहे की हा व्हिडिओ नक्की कुठून आलाय ते असं स्पष्टीकरण देत संजय राऊत यांनी संघावर आरोप केला। शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात दिल्लीत चर्चा झाली। येत्या 15 दिवसात जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल। सुप्रिया सुळेंनी सूचक वक्तव्य केलं। आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवार तब्बल 1 महिन्यानंतर बारामतीच्या दौऱ्यावरती आलेत आणि यावेळी त्यांनी जनता दरबार घेतला। अजित पवारांच्या जनता दरबाराला नागरिकांनी खूप गर्दी करत अजित पवारांना आपल्या समस्या सांगितल्या। मुंबई पालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवली जाते। या अंतर्गत शहरातल्या 3 वॉर्डमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। वरळी परिसरातून या मोहिमेला सुरुवात झाली। गेल्या 2.5 वर्षात झालेला कचरा साफ करतोय असं सांगत शिंदेंनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला। अंतरवाली सराटीतून निघेपर्यंतच चर्चा करणार, अंतरवालीतून निघाल्यानंतर चर्चा बंद, पुन्हा चर्चा करणार नाही। जरांगे पाटलांनी पुन्हा राज्य सरकारला इशारा दिला। त्याचसह त्यांनी भुजबळांवरही हल्लाबोल केला। भुजबळांना आता महत्त्व देणार नाही, ते बधीर झालेत अशी टीकाही जरांगे पाटलांनी भुजबळांवर केली। मनोज जरांगे पाटलांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे। मात्र या
दरम्यानच त्यांना खोकला आणि अंगदुखीचा त्रास जाणवतोय आणि त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जरांगे पाटील आता उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात उपचाराकरता रवाना झाले. शालेय शिक्षणात पहिलीपासून कृषी शिक्षणाचा समावेश होणार आहे. शालेय अशी घोषणा जी आहे ती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दापोलीत केली. भविष्यातील कृषी शिक्षणाची गरज ओळखून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे मिळावेत असंही ते यावेळी म्हणाले. अंतरवाली इथे सुरू असलेल्या ओबीसींच्या साखळी उपोषणाचा आज 20वा दिवस आहे. परंतु या उपोषणाची सरकारनं दखल न घेतल्यानं ओबीसी बांधवांमध्ये नाराजीचं वातावरण बघायला मिळत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये तसंच शिंदे समिती तात्काळ बरखास्त करावी या प्रमुख मागण्यांसाठी हे साखळी उपोषण सुरू आहे. कांद्याला भाव नसल्यानं जळगावमधील मुक्ताईनगरच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. आधीच अवकाळीचा फटका बसल्यानं कांद्याला भाव नव्हता आणि त्यात यावर्षी अवकाळीमुळे उत्पादनही घटल्यानं बळीराजा आर्थिक संकटात सापडला. सांगलीत श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी मंगल अक्षता पूजन कलश पूजन जय आणि भव्य शोभायात्रा संपन्न झाली. या यात्रेत भाजपा खासदार संजय काका पाटील यांनीही उपस्थिती लावली. सांगलीत हा मंगल अक्षता कलश प्रमुख मार्गांवरून फिरवण्यात आला. पर्यटन